जय महाराष्ट्र. मी नीलम जगताप साबळे. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सारंग पी लोहिया आहेत. सर, आपले या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टर सारंग लोहिया यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर सारंग हे मूळचे ॲलोपॅथी डॉक्टर आहेत. 17 वर्षांपासून ॲक्युपंक्चरचा सराव करतात. बीजिंग जिल्हा महाविद्यालयात ॲक्युपंक्चरचा अभ्यास त्यांनी केलाय. तसंच त्यांनी व्हिएतनाममधील WHO मान्यताप्राप्त केंद्रातही प्रशिक्षण घेतलंय. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्समध्ये ते सदस्य आहेत. तसंच हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिन येथे देखील त्यांनी ते सदस्य आहेत. औरंगाबाद, मुंबई, दिल्ली आणि सुरत येथे ते सराव करतात. चला तर मग चर्चेला आपण सुरुवात करूयात. डॉक्टर, आपण स्वतः ॲलोपॅथी डॉक्टर आहात आणि आपण ॲक्युपंक्चरकडे कसे वळलात? ॲक्युपंक्चर ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताना पैसा तर भरपूर भेटला, पण मानसिक समाधान नव्हतं भेटत. त्या कारण की आपण ॲलोपॅथीमध्ये जेव्हा आपण उपचार करतो तेव्हा आम्ही लक्षणाकडे जास्त लक्ष देतो. ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस करत असताना आम्ही रोगाचं मूळ शोधून इलाज करण्याला जास्त प्राधान्य देतो. ॲलोपॅथीमध्ये जसं आपण जसं मी प्रॅक्टिस करताना ॲसिडिटीसाठी ॲसिडीच्या गोळ्या देतो, BP शुगरच्या गोळ्या देतो. या आपल्याला म्हणजे फक्त मॅनेजमेंट आपण म्हणतो त्याला. तर आपण ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताना फक्त लक्षणाचा इलाज करत असतो. ॲक्युपंक्चरमध्ये आपण या सगळ्या गोष्टीचं मूळ बघून पंचमहाभूताच्या आधारे त्याचा मूळ बघून त्याचा इलाज करताना बराच आपल्याला त्याला फायदा होतो. ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताना पेशंटला फक्त लक्षणाचा इलाज केल्यामुळे आपल्याला वारंवार दवाखान्यात जावं लागतं. महागड्या तपासण्या नेहमी कराव्या लागतात. ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस करत असताना एकदा जो पेशंट नीट झाला त्याला वारंवार ट्रीटमेंट घ्यायची गरज पडत नाही. वारंवार हॉस्पिटलचे चक्र मारायची गरज पडत नाही आणि कायमस्वरूपी नीट होतो. इतर उपचार पद्धतीपेक्षा ॲक्युपंक्चरचे काय फायदे आहेत? ॲक्युपंक्चरमध्ये आपण विना औषध उपचार करतो. त्याला ड्रगलेस ट्रीटमेंट असं म्हणतात. त्यामुळे त्याला कुठलेही दुष्परिणाम राहत नाहीत. आणि उदाहरणार्थ आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आपण रोगाचं मुळासकट इलाज करतो. उदाहरणार्थ जसं आपण म्हणतो अंगात उष्णता वाढली. उष्णता वाढल्यामुळे आपल्याला बरेच लक्षणं सामोरं जावं लागतं. त्याला म्हणतात ॲसिडिटी किंवा अपचन होणे, पोट साफ न होणे, निद्रानाश, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याला जर आपण फक्त औषध घेऊन जर दाबत राहिलो तर मग मोठे ते आजार वाढू शकतो आणि मग मूळव्याध किंवा निद्रानाश असे मोठे आजार, इपिलेप्सी, मायग्रेन असे आजार होऊ शकतात. तर त्याला आपल्याला वेळेवर इलाज करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला ॲलोपॅथीमध्ये आम्ही फक्त लक्षणाचा इलाज करत असतो. जसं ॲसिडिटीसाठी आपण ॲसिडीचे गोळ्या वगैरे देतो. अपचनासाठी आपण पोट साफ होत असेल तर आपण चूर्ण वगैरे असे देतो. तर ॲक्युपंक्चरमध्ये आपण जेव्हा मूळ नीट करत असतो तेव्हा आपण शरीरातली उष्णता देखील कमी करत असतो. त्यामुळे लक्षणाचा इलाज करत नाही, आम्ही आजाराचा इलाज करतो. आजार जेव्हा नीट होतो तेव्हा सर्वच लक्षणाचा इलाज सोबत होऊ शकतो. प्रत्येक लक्षणासाठी तुम्हाला वेगळा खर्च करायची गरज पडत नाही आणि कायमस्वरूपी नीट देखील होतं. डॉक्टर, विना औषध उपचार कसे काय शक्य आहेत? ॲक्च्युली प्रत्येक दवाखान्याबाहेर असा बोर्ड लिहिला असतो दवाखाना म्हणून. सगळ्यांच्या ते मानसिकतेत बसलेलं आहे की आपण औषध खाल्ल्याशिवाय नीट होऊ शकत नाही. हे ॲक्च्युली फार चुकीची समजूत आहे. विना औषध ट्रीटमेंट होऊ शकते. जेव्हा आपल्याला रोगाचं मूळ समजून त्याला इलाज येत असेल त्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये बऱ्याच आपण तपासण्या वगैरे पण करत असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला रोगाचं मूळ समजून इलाज करण्याला सोपं जातं आणि ते करता येतं आपल्याला. बरेच रोग आहेत, आजार आहेत. ॲक्युपंक्चरने या रोगाचे निदान कसे केले जाते? ॲक्युपंक्चरमध्ये बरेच आम्ही जसं नाडी परीक्षा करतो, जिभेची तपासणी करतो किंवा पेशंटची डिटेलमध्ये हिस्ट्री घेत असतो. आणि आता सध्या अत्याधुनिक तपासणी आपल्याकडे आलेली आहे. ॲक्युग्राफ नावाची कॉम्प्युटराइज तपासणी पण आपण करतो. त्यामुळे आपल्याला रोगाचं मूळ बघण्यासाठी खूप सोपं जातं. जसं तुम्ही आता उल्लेख केला ॲक्युग्राफ म्हणजे नेमका काय असतो, कशा प्रकारे ते निदान केलं? ॲक्युग्राफ म्हणजे कॉम्प्युटराइज टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या शरीराच्या चेतना प्रवाह वाहत असतात. आपल्या शरीरात 14 चेतना प्रवाह वाहत असतात. त्यातला
एनर्जीचा ग्राफ आपला निघतो आणि कुठल्या मेरिडियनमध्ये किती एनर्जी आहे ते देखील ॲक्युग्राफमध्ये कळत असतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पंचमहाभूतांनी बनलेला असतो. तर पंचमहाभूताची पूर्ण आपल्याला डिटेल त्याच्यामध्ये कळतात की कुठं बिघाड झालेला शरीरात, कुठं काय इम्बॅलन्स कुठं आहे पंचमहाभूतात, ते लिंक कळते आपल्याला आजाराची. मग त्यातून आपण तुमच्या सगळे लक्षणांचा आपण उल्लेख करून त्यातला आपण एक लिंक बघून त्याचा इलाज करत असतो आणि मग पूर्ण शरीराचा इलाज आपण सोबत करू शकतो. डॉक्टर, जसं की म्हणालेत की बरेच आजार असतात, तर नेमके कोणकोणत्या आजारावरती ही उपचार पद्धती आहे त्या संदर्भात काय स्पष्टीकरण करा. सगळ्यात जास्त आपल्याकडे जे पेशंट येतात ते सांधेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी हे सगळे आमच्याकडे खूप कॉमन झालेले आहेत. 70% लोक हेच पेशंट येतात. बाकी मग इतर सर्वच आजारांसाठी आपले इलाज होतो. सांधिवात झालं, शुगर चे दुष्परिणाम, मधुमेहाचे दुष्परिणाम झाले, किंवा पॅरालिसिससाठी लकव्यासाठी इलाज होतो, अर्धशिशीसाठी होतो. तुमच्या एव्हियन सध्या खूप आजार एक नवीन आता खूप कॉमन होत चाललेला आहे, त्यासाठी पण इलाज होतो. त्याचप्रमाणे मग पाळीचे विकार, पोटाचे विकार, अंधत्व या गोष्टींसाठी पण आपण इलाज करू शकतो. आपण एखादा आजार घेऊया, जसं की गुडघेदुखी आहे. बऱ्याच महिलांना, वृद्ध माणसांना गुडघेदुखी याचा त्रास होतो, तर ते टाळण्यासाठी, ते ऑपरेशन टाळण्यासाठी कशा प्रकारे पद्धती ही उपयोगात येते? गुडघेदुखी हालमध्ये खूप जास्त गंभीर समस्या होत चाललेली आहे, खूप कॉमन आहे आणि बऱ्याच लोकांना ते पेनकिलर्स देऊन आपण मॅनेज करत असतो. मग शेवटी हळूहळू ते झीज वाढत झाल्यामुळे, कारण पेनकिलर ही काही ट्रीटमेंट नसते, ते फक्त आपण मॅनेज करत असतो केस, फक्त पेनकडे आपण लक्ष देत असतो. आपल्या गुडघ्यातले जे वंगण कमी झालेले असते ते आपल्याला वाढू शकत नाही. ॲक्युपंक्चरमध्ये आपण ते वाढू शकतो. आपण जे फक्त आपण कुठल्या स्टेजला आपण ट्रीटमेंट करतो ती खूप महत्त्वाची असते. तर आपण जेव्हा इलाज करत असतो तर नैसर्गिकरित्या तुमचं वंगण वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. जेवढं फ्रेश केस असते तेवढं लवकर आपण ट्रीटमेंट होऊ शकते, तेवढं लवकर फायदा होतो, कायमस्वरूपी इलाज होतो आणि ऑपरेशन आपल्याला टाळता येतं त्या ठिकाणी. डॉक्टर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतायत. आणखीन काही प्रश्न आहेत, त्यावरचे सुद्धा तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभेलच. आपण कार्यक्रमामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा लाईफलाईन. ब्रेकनंतर लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण विना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार पद्धती या विषयावर चर्चा करत आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सारंग लोहिया आहेत. डॉक्टर, आपण पाहतोय की अनेक वेळा आपण बरेचदा बसून काम करतो आणि त्यामुळे कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क आहे, याचे आजार नंतर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यावरती ही उपचार पद्धती कशी काम करते? कमरेसाठी भरपूर पेशंट आमच्याकडे येतात. कमरेमध्ये आपल्या दोन मणक्यांमध्ये, आपल्याकडे जे दोन मणके चकत्या ज्या सरकलेल्या असतात, जास्त वजन उचलल्यामुळे किंवा दीर्घकाळ बसून काम करल्यामुळे किंवा एजिंग प्रोसेसमुळे सुद्धा हे घर्षण होत राहते. तर आपल्याकडे जे आपण ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये आपण ॲक्युपंक्चरमध्ये त्या मणक्यांमध्ये जे सूज निर्माण झालेले असते, त्या डिस्क सरकल्यामुळे ती आपण कमी करू शकतो आणि तिथली आपण वंगण जे असतं ते वाढवू शकतो. त्यामुळे तिथली फ्रिक्शन कमी होत असताना पेन कमी होत राहतं तिथलं. आणि आपण यासाठी देखील ॲलोपॅथीमध्ये आपण फक्त मॅनेज करू शकतो, पेन किलर्स करू शकतो किंवा नंतर मग शेवटी लॅमिनेक्टॉमी म्हणजे कमरेचा ह्याचं ऑपरेशन करावं लागतं, तर त्याला आपण अवॉइड करू शकतो. आमच्याकडे बरेच पेशंट आतापर्यंत नीट झालेले आहेत कंबरदुखीसाठी. त्यामध्ये एक सेलिब्रिटीज पण आहेत, जसे झहीर खान आहे, मनोज कुमार आहे, तेंडुलकर आहे. हे सगळे आपले पेशंट्स आहेत ज्यांनी आमच्याकडे उपचार घेतलेले आहेत या आधीसुद्धा. त्याचप्रमाणे बरेच पेशंट देखील आहेत. हे कॉमन बिमारी आमच्यासाठी फार. इतर मणक्यांचे सुद्धा विकार आहेत, संधिवात आहे, त्या संदर्भात काय सांगाल? सांधिवात ही ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणतात. सांधिवात म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या सर्व सांध्यांमध्ये जे कार्टिलेज असते हळूहळू त्यातली घर्षण वाढत जात असते. तर त्याच्यामध्ये हळूहळू हा वाढणारा रोग असतो. तर सुरुवातीला काही कमी लक्षणं असतात, नंतर हळूहळू पूर्ण शरीरात सगळ्या सांध्यांमध्ये त्याची वेदना जाणवू लागतात, वेदना वरच्यावर वाढत जात असतात. ह्याला देखील ॲलोपॅथीत काहीच उपचार नाही आहे, ह्याला फक्त मॅनेज करत असतात. तर आपल्याकडं आपण जे ट्रीटमेंट करतो ह्यासाठी आपल्याकडे ॲक्युग्राफ नावाची कॉम्प्युटराइज तपासणी असते, ती आपण करतो. त्याच्यामध्ये आपण 5 एलिमेंट्स म्हणजे पंचमहाभूत
ह्याच्या आधारे त्याचं मूळ बघून त्याचा इलाज केलेला असतो आपण. बऱ्याच वेळेला सांधिवात हा आजारासोबत दुसरे पण काही लक्षणं आपल्याला आढळून येतात, जसं अपचन झालं, ॲसिडिटी झाली, हे सुद्धा आपल्याला लक्षण, हे उष्णता वाढल्याचे परिणाम असतात शरीरात. आणि त्याचप्रमाणे ह्याचा असर किडनीवर होत असताना त्यामुळे हळूहळू सगळेच सांध्यांचं आपल्याला दुखणं वाढत जात असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला लघवीला वारंवार जाणं, हे अशी दुसरी लक्षणं सुद्धा आढळू शकतात. तर आपण जेव्हा मुळासकट इलाज करतो असं म्हणतो, तेव्हा संबंधित जे दुसरे आजार असतात ते सुद्धा आणि पूर्ण म्हणजे सोबत नीट होऊ शकतात. त्याला वेगळा तुम्हाला इलाज वेगळा आणि वेगळा खर्च करायची काही गरज पडत नाही. डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हणालेत की बऱ्याच आजारांवरती आपण पेन किलर खातो, मग त्याचे काय दुष्परिणाम होतात, त्या संदर्भात काय सांगाल? पेन किलर्स खाल्ल्यामुळे सगळ्यात पहिले किडनीवर दुष्परिणाम होत असतात सगळ्यात पहिले. कारण जास्त दीर्घकाळ तुम्ही जर पेन किलर्स खात राहिले तर किडन्या खराब होण्याची दाट शक्यता असते. आणि त्याचप्रमाणे आपल्या अंगात उष्णता देखील वाढते. म्हणून प्रत्येक पेन किलर सोबत तुम्हाला एक ॲसिडिटीची गोळी सोबत घ्यावी लागते त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी. तर त्याचे आता म्हणजे ती काही ट्रीटमेंटच नाही, ते पेन किलर ही फक्त एक इमर्जन्सी मेडिसिन असते. जास्त वेदना झाल्यास तुम्हाला थोडंसं काही वेळासाठी आराम व्हावा म्हणून ते आपण देत असतो. एकदा तुम्ही हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर त्याचा उपचार तुम्हाला करावा लागतो. तर आपण उपचार करू शकत नाही म्हणून पेन किलरलाच उपचार समजून आपण त्याला मॅनेज करायला लागतो. तर ती ही चुकीची गोष्ट आहे ॲक्च्युली. पेन किलर्सच लोक ट्रीटमेंट समजून त्याचाच दीर्घकाळ ट्रीटमेंट म्हणून स्वरूपात असं घेत राहतात. पुन्हा मग लोक आम्हालाच विचारतात की आम्हाला किती वेळ गोळ्या घ्याव्या लागतील, किती काळापर्यंत आपल्याला गोळ्या खाव्या लागतील. कारण आम्हाला माहिती असतं की आम्ही पेन किलर्स नीट होण्यासाठी दिलेलंच नसतात. पेन किलर्स हे फक्त पेन मॅनेजमेंटसाठी दिलेले असतात. तर ते काय त्याचा नीट होण्यासाठी काही उपयोगच नसतो. नक्कीच, म्हणजे दीर्घकाळ आपण पेन किलर नाही वापरूया. बरोबर. डॉक्टर, आपण जसं की पाहतो की मुळात छोटे छोटे आजार आहेत त्याच्यावरती पेन किलर आपण खातो, पण मोठे आजार आहे जसं ॲक्सिडेंट आहे, हृदयविकार आहे, अशा वेळेस आपल्याला ऑपरेशन करणं हे करावंच लागतं, आणि ते टाळण्यासाठी काय सांगाल? ऑपरेशन जसं तुम्ही म्हणलं ॲक्सिडेंटमुळे काय होतं, ॲक्सिडेंटमुळे होणारा लकवा सुद्धा आमच्याकडे खूप कॉमन येतात आजकाल. कारण ॲक्सिडेंटमुळे मनका मोडतात लोकांचे. कुठल्या स्टेजला मनका मोडलाय किंवा मार लागला त्याप्रमाणे तुमचे लक्षणं ठरतात. मानेच्या मणक्याला जर प्रॉब्लेम झाला, इजा झाली किंवा फ्रॅक्चर झाला तर दोन्ही हात आणि दोन्ही पाय लुळे होऊ शकतात. त्याचप्रमाणे संडास आणि लघवीचा कंट्रोल जाऊ शकतो. तर अशा लोकांसाठी औरंगाबाद येथे आमचं जे सेंटर, तिथं राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. पूर्ण भारतातून असे पेशंट आमच्याकडे इथं औरंगाबादला येऊन राहून ट्रीटमेंट घेतात. तर त्यासाठी आपल्याकडे इथं राहून ट्रीटमेंट घेतलं तिथं सगळी तुमची व्यवस्था केली जाते. तुमची राहण्याचं, ट्रीटमेंटचं तिथे पूर्ण म्हणजे पॅकेज असतो. त्याप्रमाणे तुम्हाला ते करावं लागतं. जेवढं लवकर तुम्ही येता ॲक्सिडेंट झाल्यानंतर तेवढं लवकर त्याचं गुण होऊ शकतं आपल्याकडे. नक्कीच. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न विचारायचा होता की जसं की महिलांमध्ये जास्त प्रमाणात आपण डायबिटीसचे परिणाम आपण पाहतो, तर त्या डायबिटीसचे दुष्परिणाम काय आहेत आणि त्याच्यावरती कशा प्रकारची उपचार पद्धती आहे? डायबिटीस देखील खूप कॉमन आजार झालेला आहे सध्या भारतामध्ये. प्रत्येक चौथ्या माणसाला आजकाल शुगर असते. तर शुगरचे जे मधुमेहाचे ते दुष्परिणाम आहे त्याच्यामध्ये फ्रोजन शोल्डर किंवा तुमचं टेनिस एल्बो किंवा हे डायबिटिक रेटॅनोपॅथी किंवा डायबिटिक न्यूरोपॅथी, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर आपल्याला जसं मी तुम्हाला म्हटलं ॲक्युग्राफमध्ये आपण हे सगळ्या गोष्टीचं मूळ बघू शकतो. तर अशा तपासण्या या गोष्टींसाठी, या आजारांसाठी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला मधुमेहाचं कारण व त्याचे दुष्परिणाम कुठं कुठं होत आहेत मधुमेहाचे ते सगळंच आपल्याला शोधू शकतो. व आपल्याला मधुमेहाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी व नीट करण्यासाठी व फ्युचरमध्ये कुठं कुठं त्याचा असर होतो ते रोखण्यासाठी बरेच मदत मिळते आपल्याला. आणि या गोष्टींना आपण व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट करू शकतो. डॉक्टर, महिलांमध्ये आपण प्रश्न विचारतो की महिलांमध्ये हार्मोन्स चेंज होत राहतात, मग पाळीचे विकार आहेत किंवा वांझपणा आहे, मग त्याच्यावरती ही पद्धती कशी काय उपयोगात येते? पाळीचे विकार सध्या खूप कॉमन बाब झालेली आहे. कारण आपण केमिकल युसेस सध्या खूप जास्त आपल्या जीवनामध्ये. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात स्ट्रेस असतो. सध्या खाण्यापिण्याचे आपल्याला टायमिंग नसतो किंवा कामामुळे आपण ते करू शकत नाही. वेळेवर जेवण आणि वेळेवर झोप, या सगळ्या बाबींचा आपल्याला आपल्या शरीरावर खूप जास्त निगेटिव्ह इफेक्ट होतो. त्याप्रमाणे मग किडनीवर त्याचा असर व्हायला लागतो हळूहळू. त्याच्यामुळे मग PCOD नावाचं खूप कॉमन आजार झालेला आता सध्या झपाट्याने वाढत चाललेला आहे. तर आमच्याकडे असे पेशंट पहिले खूप रेअर होते, पण आता ते खूपच फास्ट ग्रोईंग आहे आणि खूप जास्त पेशंट येत आहेत.
तर हे यासाठी अशा रोगांसाठी आपल्याला परत ॲक्युग्राफ नावाची कॉम्प्युटराइज तपासणी करावी लागते, ज्याच्यामध्ये आपण हे सगळे जे दुष्परिणाम शरीरात होत आहेत आपल्या शरीरामध्ये या सगळ्यांचा आपण मूळ बघून त्याचा इलाज करू शकतो. आणि जेव्हा आपण मूळ नीट करतो तर संबंधित बऱ्याच गोष्टी आपल्याला सोबत कळतं की आपल्याला कुठं कुठं प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळेच केस गळणे सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, एक संबंधित आजार आहे. बऱ्याच PCODच्या पेशंटमध्ये जेव्हा तुमची पाळी रेग्युलर नसते त्यासोबत बाकीचे पण फॅक्टर्स असतात, सांधेदुखी किंवा केस गळणे, हे सगळे सोबत आपण त्याचा मूळ बघून जेव्हा इलाज करतो हे सगळं सोबत थांबवू शकतो तुमचं. डॉक्टर, असं आपण आता जसं पाहतो की आपल्याला मोबाईल पाहिजे किंवा मोबाईलचा आपला वापर जास्त आहे, लॅपटॉपवर काम आहे, अशा वेळेस आपले डोळे खराब होतात, डोळ्यांचे विकार आपले सुरू होतात, तर त्याच्यावरती ही उपचार पद्धती कशी उपयोगात येते? डोळ्यांसाठी आजकाल आता आमच्याकडे एक पेशंट आले होते, कमिशनर आहेत औरंगाबादचे सध्या सुद्धा. तर त्यांना डोळ्याचा अचानक हे दिवाळीच्या आधी त्यांची नजर म्हणजे पूर्णपणे त्यांची नजर गेली होती, दोन्ही डोळ्यांनी त्यांचं दिसणं बंद झालं होतं, पूर्ण डोळ्यासमोर अंधार आला होता दोन्ही डोळ्यासमोर. तर त्यांना ऑप्टिक न्यूरायटिस असं डायग्नोज केलं होतं डॉक्टरांनी. तर त्यांना हैदराबादच्या LV प्रसाद हॉस्पिटलमध्ये गेले होते उपचारासाठी. तिथं त्यांना परत चेक केलं त्यांनी, सगळ्या डॉक्टरांनी तज्ञांनी. LV प्रसाद हे खूप मोठं हॉस्पिटल आहे डोळ्यांसाठी, पूर्ण आशियामध्ये म्हणजे जवळपास सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक आहेत. तर तिथं त्यांना सांगितलं होतं की ही नसांची केस आहे, तुमची डोळ्यांची दोन्ही डोळ्यांच्या नसा तुमच्या वाढल्या गेलेल्या आहेत, न्यूरायटिसचा प्रॉब्लेम आहे, त्याला जगात इलाज नाही आणि नो होप असं त्यांना डायरेक्ट सांगून दिलं होतं. आणि त्या पेशंटला परत पाठवण्यात आलं होतं औरंगाबादला. तर त्यामुळे ते डिप्रेशनवर गेले. ते 50 वर्षाचे होते आणि वर्किंग कमिशनर होते औरंगाबादला. तर ते त्यामुळे निराश झाले होते. तर त्यांना आपला पत्ता भेटला, ते आमच्याकडे उपचारासाठी आले की तुम्ही काही करू शकता का या केसमध्ये. तर त्यांचा देखील आम्ही ते ॲक्युग्राफ वगैरे करून त्यांचा तपासणी केली होती. आणि मला सांगण्यामध्ये खूप खुशी मिळते की आज ते पेशंट बघायला लागलेत, मोबाईल बघतायत, लोकांना ओळखू लागलेले आहेत, लाईट ओळखू लागलेले, लाईटचे डायमेन्शन सांगतात, लाईटचा तुमचा आकार सांगतात. आणि सुरुवातीला त्यांना ब्लॅक अँड व्हाईट दिसायला सुरू झालं होतं. आमच्याकडे जेव्हा ट्रीटमेंट आम्ही त्याचं पूर्ण रेकॉर्ड करत होतो, तर सुरुवातीला त्यांना ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागलं होतं. हळूहळू मग त्यांच्या घरच्यांनी आम्ही पण रेकॉर्ड करत होतो, हळूहळू त्यांना कलर दिसायला सुरू झाले, मग हळूहळू त्यांची ब्राईटनेस वाढायला सुरुवात झाली. तर अशा प्रकारे त्यांचे जे दिसण्याची आहे ते वरच्यावर वाढत चाललेले आहे. आता ब्राईटनेस देखील वाढत आहे. डॉक्टर, खूप छान माहिती दिली. खरं तर रुग्णांच्या बाबत ही माहिती देणं खूपच आवश्यक होतं. आपले प्रेक्षक सुद्धा आपल्याला ऐकतायत, तर तुमची कुठे कुठे उपचार पद्धती केंद्र आहेत त्या संदर्भात त्यांना अधिकची माहिती द्या. आपले सध्या हे औरंगाबादला आहेत उपचार केंद्र जे आहेत ते औरंगाबादला कायमस्वरूपी आहेत सेंटर्स, 3 सेंटर्स आहेत औरंगाबादला. मुंबईला 4 सेंटर्स आहेत, दिल्लीला 2 सेंटर्स आहेत 2 ठिकाणी, सुरतला सेंटर आहे आपला. औरंगाबादला आपल्या दवाखान्यामध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे. तर तिथं पूर्ण भारतातून आणि जगातून सुद्धा पेशंट येतात, तिथं राहून त्यांचा पूर्ण उपचार केला जातो. तर हे सगळं आहेत सेंटर्स वगैरे. डॉक्टर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन करताय. आपण कार्यक्रमामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लाईफलाईन. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार पद्धती या विषयावर चर्चा करत आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सारंग लोहिया आहेत. डॉक्टर, आपण पाहतो मधुमेह आणि बीपी हे 2 मोठे मोठे आजार आहेत आणि हे बरेचदा आपण ऐकतो की मधुमेह झालाय, मला बीपीचा त्रास आहे, तर बीपीच्या गोळ्या जे लोक घेतात. मात्र या बीपीमुळे अनेक आजारही होतात, जसं की अर्धांगवायू आहे, लकवा आहे, चेहऱ्याचा लकवा पण आहे. मग त्या संदर्भात ही उपचार पद्धती कशी उपयोगात येते? बीपी देखील मधुमेहाप्रमाणेच खूप मोठी गंभीर समस्या झालेली आहे सध्या आणि खूप कॉमन आहे. तर त्यासाठी पण आपण ॲलोपॅथीमध्ये मॅनेजमेंटच करतो. आयुष्यभर आपण बीपीच्या गोळ्या घेत राहतो. तर ते बीपीच्या गोळ्या चुकून काही कारणाने तुम्ही घेतल्या नाही तर दुसऱ्या दिवशी तुमचा बीपी वाढायला लागतं इमिडिएटली आणि मग त्यामुळे लकवा होण्याची भीती असते. बऱ्याच लोकांना जीवनामध्ये 3-4 वेळेला सुद्धा लकवा होऊ शकतो. तर तशा पेशंटमध्ये आम्हाला पहिले बीपी का वाढते ह्याची आम्हाला खगोल तपासणी करावी लागते. त्याच्यासाठी ते आम्ही पंचमहाभूत तपासणी करून त्याच्यात आपण मूळ पाहतो, बीपी का वाढतंय त्या ठिकाणी वगैरे. बाकीचे संबंधित आजार पण आम्ही त्याचा विचार करून त्याचा लिंक आम्ही शोधून त्याचा इलाज करत असतो की बीपी कशामुळे वाढत असेल किंवा जे काही कारण आहेत. तर अशा ठिकाणी आम्ही बीपी सोबत मग त्याच्या लक्षणाचा पण म्हणजे आमच्याकडे एक पॅरालिसिस लक्षणच आहे त्याच्याच हे सोबत. बऱ्याच पॅरालिसिस पेशंटमध्ये बीपी आणि शुगर दोन्ही वाढलेले असतात
तर आपल्याला ॲक्च्युली लकव्याचा जेव्हा इलाज करायचा हे सगळ्याच गोष्टी आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्याचा इलाज करत असतो. तर लकवा बेसिकली जे होतं ते एकतर बीपी वाढल्यामुळे होत असतं. बीपी वाढल्यामुळे रक्ताचे हे मेंदूतली आपली रक्तवाहिनी जी आहे ती जर समजा फुटली तर तिथं रक्तस्राव होऊन त्याच्यामुळं ब्रेनचे सेल्स डॅमेज होतात आणि त्यातला जो शरीरावरचं नियंत्रण आहे ते ताबा सुटतो आपण ज्याला म्हणतो तसं होत असतं. राईट साईडला जर मेंदूत काही प्रॉब्लेम झाला तर डावी साईड तुमची इफेक्ट होत असते. डावी साईडची हालचाल आणि नियंत्रण सुटून जातात. डावी साईड तुमची पॅरलाइज होऊन जाते. डाव्या साईडला जर काही झालं, काही ब्रेनमध्ये डॅमेज झालं किंवा ते तुमचे ब्रेनचे सेल्स डॅमेज झाले तर उजव्या साईडला त्याचा इफेक्ट दिसतो. उजव्या साईडचं तुमचं जे नियंत्रण आहे शरीरावरचं ते सुटतं. त्याचप्रमाणे जर डाव्या साईडला काही प्रॉब्लेम झाला मेंदूमध्ये तर तुमचं वाचा देखील जाऊ शकते सोबतच. तर आपल्याला जेव्हा ट्रीटमेंट करायची असते तर आपल्याला मेंदूपासून इलाज सुरू करावा लागतो. जिथून आपलं नियंत्रण सुटलं आहे ते जागा कुठली आहे, ती ब्रेनचं कुठं डॅमेज झालेलं आहे ते आपण MRI किंवा CT स्कॅनमध्ये बरेच पेशंट करूनही जातात. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर होतं की तुमचं डॅमेज कुठं झालेलं आहे आणि इफेक्ट कुठं आहे. तर त्याप्रमाणे आपण त्याचे पॉईंट सिलेक्ट करून आपण त्याचा इलाज करत असतो. आणि लकव्याचा इलाज करताना आपण मग BP आणि शुगर ह्याचा देखील आपण विचार करून संबंधित आजार सोबत आणि कायमस्वरूपी नीट करायचा आपण प्रयत्न करत असतो. जसं की चेहऱ्याचा लकवा आहे त्या संदर्भात तुम्ही काय अधिक सांगाल? चेहऱ्याचा लकवा हे आपल्या क्रेनियल नर्व्ह असतात आपल्या शरीरामध्ये. तर 7 क्रेनियल नर्व्ह म्हणजे फेशियल नर्व्ह त्याचं नाव आहे. ते आपल्या मेंदूपासून चेहऱ्याकडे जात असते. त्याचा जर कधी त्याची कार्यक्षमता जर कमी झाली तर चेहऱ्याचा लकवा होऊ शकतो. म्हणजे त्याचप्रमाणे मेंदूचा चेहऱ्यावरचा जो कंट्रोल आहे तो सुटून जातो. त्याच्यामुळे चेहरा एकदम असं लटकल्यासारखा दिसतो आपल्याला. पाणी गळतं, पाणी पिताना पाणी गळतं किंवा जे अन्न चावायला आपल्याला प्रॉब्लेम होतो. बऱ्याच वेळेला ते हसता येत नाही किंवा डोळ्याची पापण्या हलवतानाही प्रॉब्लेम येत असतो. डोळे बंद होत नाही, डोळ्यात पाणी येते वारंवार. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला ते मसल्स तुमचं जे लूज झालेलं असतात किंवा त्याचं नियंत्रण जे सुटलेलं असतं त्याच्यासाठी इलाज करावा लागतो. जेव्हा ती तुमच्या नसांची जेव्हा कार्यक्षमता वाढते ह्या गोष्टी ऑटोमॅटिक पूर्ववत व्हायला सुरुवात होत असते. जेवढं फ्रेश आपण असे आजार नीट करू शकतो लकव्यासाठी स्पेशली तेवढं लवकर बॉडी तुमचा रिस्पॉन्स देत असतात अशा केसेसमध्ये. डॉक्टर, आपण मगाशी डोळ्यांच्या विकारांबद्दल बोललो, मात्र काही लोकांना बहिरेपणाचा सुद्धा आजार असतो, तर त्याच्यावरती ही उपचार पद्धती कशी उपयोगात? बहिरेपणासाठी पण बरेच आपल्याला इलाज करता येतात. बहिरेपणा एक एजिंग प्रोसेस आहे. म्हणजे वृद्ध लोकांना बऱ्याच ठिकाणी ते नसांचा प्रॉब्लेम होतच असतो. ते नॅचरल असतं. पण जर कमी वयामध्ये जर तुमचं बहिरेपणा सुरू होत असेल किंवा त्याचं काही दुसरे कारण असतील 40-50 वयातच कधी असे लक्षणं दिसायला लागतात तर त्याचं आपल्याला निदान करणं जरुरी असतं की तुमचं प्रॉब्लेम बेसिकली कुठं आहे. तर त्याप्रमाणे आपण बहिरेपणाचा देखील इलाज करू शकतो. आता हे नसांचे प्रॉब्लेम आहे सगळे, बहिरेपणा झालं, अंधत्व झालं, लकवा झाला, हे सगळे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यासाठी आपल्याला मूळ नीट करणे फार अत्यंत आवश्यक असतं. या कुठल्याच न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेममध्ये ॲलोपॅथीत कायमस्वरूपी इलाज कुठंच उपलब्ध नाही आहेत या शास्त्रामध्ये. ॲक्युपंक्चरमध्ये आहेत, कारण ॲक्युपंक्चर हे नसांसाठी खूप चांगला इलाज उपचार पद्धती आहे. तर ह्या अशा आजारांसाठी बेस्ट फरक पडतो ह्याच्यामध्ये. डॉक्टर, आपण पाहतो की अनेक आजार आहे, एव्हीएन आहे, पोटांचे विकार आहे, मायग्रेन आहे, असे अनेक आजार आहेत. त्याच्यावरती ही उपचार पद्धती कशी उपयोगात येते? एव्हीएन सध्या हालच्या काळात खूप कॉमन व्हायला लागलं, कारण कोरोना जेव्हा मागच्या वर्षी जास्त होता तेव्हा बऱ्याच लोकांना स्टेरॉइड देण्यात आले होते, अधिक प्रमाणात स्टेरॉइड देण्यात आले होते. त्याच्यामुळे एव्हीएनचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. एका वर्षात बरेच पेशंट येऊ लागलेत आता एव्हीएनचे. पहिला हा रेअर होता, आता खूप कॉमन झालेला आहे. तर एव्हीएन म्हणजे बेसिकली आपलं मांडीचा जो हाड असतो त्याचं वरचं जे हेड असतं त्याची झीज होत असते. ॲलोपॅथीप्रमाणे ते सांगतात की त्याला ब्लड सर्क्युलेशन होत नाही म्हणून ती झीज होत असते. ॲक्युपंक्चरप्रमाणे त्याची बरेच कारणं आहेत. तर त्याचं आपण मूळ बघून इलाज करत असतो. आपण ती तपासणी करत असतो ॲक्युग्राफ नावाची. त्याच्याप्रमाणे आपण जेव्हा इलाज करतो तर आपण एव्हीएन काय, मायग्रेन म्हणजे डोकेदुखी एकदम तीव्र वेदना होत असतात मायग्रेनमध्ये, किंवा पोटाचे विकार देखील आहे, अपचन आहे, कॉन्स्टिपेशन आहे म्हणजे पोट साफ न होणे वगैरे, अपचन आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण बराच फायदा करू शकतो. पोटाचे विकार सांगताना IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम असतो, अल्सरेटिव्ह कोलायटिस असते, हे खूप म्हणजे सिरियस आजार असतात. पाळी मूळव्याध वगैरे असते, ह्याचा देखील आपल्याकडे उपचार होत असतो. डॉक्टर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.